ब्रेकनंतर आपण पाहतोय स्पेशल रिपोर्ट. कधी राणेंवर सडकून टीका, कधी भाजपवर निशाणा, तर कधी शिंदेंना टोला. ठाकरेंची ढाल बनून भास्कर जाधव सत्ताधाऱ्यांवरती निशाणा साधत असल्याचंच आपण पाहिलं. नेहमी आक्रमक भूमिका मांडणारे भास्कर जाधव आता मात्र भावनिक झाल्याचं पाहायला मिळतंय. तसं पत्र त्यांनी कार्यकर्त्यांना लिहिलंय. या पत्रात त्यांनी काय म्हटलंय पाहूयात आमच्या या स्पेशल रिपोर्टमधून. भास्कर जाधव मोठा गौप्यस्फोट करणार, कोकणात काहीतरी मोठं घडणार. हे प्रश्न उपस्थित होण्याचं कारण आहे भास्कर जाधवांनी चिपळूण मतदारसंघातील आपले कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना लिहिलेलं एक भावनिक पत्र. माझ्यासोबत विश्वासघातकी राजकारण झाल्याची खंतही त्यांनी पत्रात व्यक्त केली आहे. अनेक दिग्गज मातब्बरांविरोधात प्रसंगी संघर्षही केलाय. स्वतःचं कुटुंब माता शारदा देवीच्या हवाली करून रानावनात भटकून तुम्हा सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी, शिवसेना वाढवण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही. हे करत असताना कधी माझ्यावर शारीरिक, तर कधी माझ्या घरावर, तर कधी माझ्या कार्यालयावर वरचे वर हल्ले होतच आहेत. आता तर मला जीवनातून संपून टाकण्याची भाषा एका राष्ट्रीय पक्षाच्या अधिकृत व्यासपीठावरून जाहीरपणे केली जात आहे. मित्रांनो, माझ्यासोबत विश्वासघातकी राजकारण खेळलं गेलंय. मनात काही खंत आहेत, त्याही उघड करायच्या आहेत. मी आपली वाट पाहतोय. आपला नम्र भास्कर जाधव. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या घडामोडींवर प्रकाश टाकण्यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांना चिपळूणच्या बांदल हायस्कूलमध्ये उद्या सकाळी 11 वाजता एकत्र येण्याचं आवाहन केलंय. आता उद्या ते नेमका कोणता गौप्यस्फोट करणार याची चर्चा रंगू लागली आहे. भास्कर जाधव ह्या व्यक्तींना आम्ही ज्यावेळेला गुवाहाटीमध्ये होतो त्याच वेळेला भास्कर जाधव बॅग भरून तयार होते. परंतु उदयजी सामंत असतील, मी असेन, त्यावेळेला आम्ही अशी भूमिका मांडली की कोकणामध्ये जी संस्कृती आहे आपली, ती संस्कृती मोडीत काढण्याचं काम भास्कर जाधव नेहमी करत असतात. त्यामुळे त्यांना आपल्याला महायुतीमध्ये घेऊ नये अशी आम्ही विनंती केली आणि त्यावेळेला शिंदे साहेबांनी आमची विनंती मान्य केली आणि त्यांना भास्कर जाधवला महायुतीमध्ये घ्यायचं ना असा आमचा निर्णय झाला. तर भास्कर जाधव त्याच वेळेला यायला तयार होते. ज्यांच्याबरोबर ते गेलेत त्यांना त्यांच्याकडे सुद्धा आता त्यांचं वजन किती आहे हे सुद्धा एकदा तपासावं लागेल. साईड ट्रॅक करणं हे जे उबटा गटाचं मेन धोरण आहे, त्या धोरणामध्ये भास्कर जाधव बसत नाहीत. म्हणून भास्कर जाधवची असलेली बेचैनी या पत्रामधून स्पष्ट दिसते. आम्ही घेणार का नाही घेणार याचा निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेतील. दुसरीकडे कुणीच पक्ष सोडून जाणार नाही अशी विधानं ठाकरे गटातून केली जात आहेत. कोणी जात नाही हो, कोणीही जाणार नाही. आता जे गेले तेच परेशान होऊन आता वाट शोधू लागले ते. पण कोणी जात नाही, कोणीही जाऊ शकत नाही. राजकारणात हे बाकीचे बारीक सारीक गोष्टी चालत असतात. नाही, भास्कर जाधव कडवट शिवसैनिक आहे, तो कधी नाराज होणार नाही. कडवट शिवसैनिक आहे तो. आमदार भास्कर जाधव आहे ते पक्ष पुढे नाराज दिसत आहे. उद्या चिपळूणमध्ये कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आपली भूमिका मांडणार आहे. उद्याचं उद्या पाहू, उद्याचं उद्या पाहू, उद्याचं उद्या पाहू. भास्कर जाधव हे ठाकरेंचे कट्टर समर्थक असल्याचं त्यांनी अनेकदा दाखवून दिलंय. शिंदेंचं बंड असो किंवा भाजपची टीका, ठाकरेंची ढाल बनून टीकाकारांवर वार करण्याचं काम नेहमीच भास्कर जाधवांनी केलंय. पण आता मात्र भास्कर जाधव नाराज असल्याचा सूर त्यांच्या पत्रातून उमटतोय. त्यामुळे ही नाराजी पक्षावर आहे की पक्षातील कुठल्या सदस्यावर आहे की आणखी काही कारण आहे, या प्रश्नांचा उलगडा काही तासातच होईल. पण एरवी आक्रमक असणारे भास्कर जाधव आता मात्र भावनिक साथ घालत असल्याने चर्चा सुरू झाल्या आहेत त्या भास्कर जाधव नाराज असल्याच्या. त्याच्यामुळे उद्या भास्कर जाधव नेमका कोणता गौप्यस्फोट करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.